गुरुचे काही नियम असतात. गुरु कुठेही आहे का, कुठेही गेला तर भेटते का गुरु? कोणी कोणालाही गुरु करू शकते का? शैले शैले न माणिक्यम मौक्तिकम न गते गजे साधो नाही सर्वत्रम चंदनम नवदेवने. कुठेही भेटणार आहे का साधू? नाही. त्यासाठी आपल्याला तशा प्रकारची तपश्चर्या करून तशा प्रकारचा गुरु मिळवावा लागेल. आणि भेटलाय गुरु तर तशा प्रकारचं आपल्याला गुरुचं पालन करून, गुरुने सांगितलेल्या शब्दाचं पालन करून त्या आदेशामध्ये आपल्याला राहावं लागेल. नाहीतर बा एक शिष्य होता, त्याच्या गुरुने त्याला सांगितलं की तू हे घे 5 रुपये आणि बाजारामधून 5 रुपयाचे पेढे घेऊन ये. मग हा मुलगा गेला, 5 रुपयाचे पेढे आणले. 5 रुपयाचे किती पेढे? 3 पेढे आणले. किती पेढे आणले 5 रुपयाचे? 3. तर मग ते पेढे घेतले आणि तो रस्त्याने घरी यायच्यासाठी पैदल चालू लागला. मग चालता त्याने विचार केला की अरे गड्या, आपण तर पेढे पटकन घेऊन घेतले आणि लगेच गडबडीत निघालो. तो पेढा कसा आहे, चांगला आहे, खराब आहे, गोड आहे, तिखट आहे, कसा आहे, आपण काही पाहिलं नाही. तो काय करतो की ते पुढे उघडतो आणि त्यातला एक पेढा खाऊन पाहतो. तर मग तो पेढा खाल्ल्यानंतर त्याला कसा लागणार आहे? कसा असतो पेढा? तिखट, आंबट. पेढा कसा असतो? गोडच असतो. मग त्यानं तो पेढा खाल्ला, त्याला कसा लागला? गोड लागला. मग त्याने विचार केला, अरे पेढा तर एकदम मस्त गोड आहे. पेढे किती होते? 3. त्यातला एक पेढा त्यानं खाल्ला. मग आता 2 पेढे उरले. मग 2 जर पेढे आपण घरी घेऊन गेलो तर आपले गुरु आपल्याला त्यातला एक पेढा तर आपल्याला देणारच आहे. एक गुरु खातीनच ये आपल्याला देतीनच. मग घरी जाऊन खाणं काय, रस्त्याने खाणं काय, त्यातला आणखी एक पेढा तो खाऊन घेतो. आता किती पेढे उरले? 1. मग तो एक पेढा घेऊन तो आपल्या गुरु जवळ जातो आणि गुरुला म्हणतो की हा एक पेढा आणला. मग त्याची गुरु म्हणतात, का रे तुला तर 5 रुपये दिले होते, 5 रुपयाचा एकच पेढा कसा काय आणला? त्याची गुरु त्याला रागावून विचारतात की 5 रुपयाचे 3 पेढे, पण हा एकच पेढा कसा काय आणला तू? मग तो खरं सांगतो गुरुला की मी काय केलं की रस्त्याने बा तो पेढा कसा आहे म्हणून पाहिलं नव्हतं, म्हणून मी एक पेढा आधी खाऊन पाहिला. त्याच्यानंतर मग 2 पेढे उरले तर मग मी विचार केला की बा घरी गेल्यावर काय तुम्ही मला यातला एक पेढा देणारच आहे, म्हणून मी त्यातला दुसरा एक पेढा खाऊन घेतला. त्याचे गुरु एकदम गरम, तू असा कसा काय पेढा खाल्ला? मग तो म्हणतो तर कागदातला पेढा उचलतो आणि 3रा पेढा खाऊन घेतो, असा खाल्ला. आता त्याच्या गुरुचं म्हणणं हे होतं काय की तू कसा खाल्ला चावून दाखव म्हणून? नाही. तर आपल्याला गुरु काय म्हणत आहे तेही समजलं पाहिजे. अशा प्रकारचे जर शिष्य भेटले तर त्या शिष्यांचा उद्धार होणार आहे का? नाही. विठाला त्यासाठी आपल्याला गुरूंच्या शब्दाचं पालन करावं लागणार आहे.